त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 6 सॉल्व करणार आहे. इन वेस्टोन्स नेटवर्क P इज इक्वल टू 2 ओहम, Q इज इक्वल टू 2 ओहम, R इज इक्वल टू 2 ओहम अँड S इज इक्वल टू 3 ओहम. तर वेस्टोन नेटवर्कमध्ये 4 रेजिस्टन्स दिलेले P, Q, R, S, त्यांचे व्हॅल्यू पण दिलेले आहे. द रेजिस्टन्स विथ विच S इज टू बी शंटेड इन ऑर्डर दॅट द ब्रिज मे बी बॅलन्स. तर यस जो रेजिस्टन्स आहे त्याला कोणता शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा जेणेकरून याची नेटवर्क आहे ते काय व्हायला पाहिजे तर बॅलन्स. त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन ए आहे ते आहे 4 ओहम, बी ऑप्शन 1 ओहम, सी ऑप्शन 6 ओहम आणि लास्ट डी ऑप्शन 2 ओहम. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला वेस्टोन्स नेटवर्क दिलेलं आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स दिलेलं आहे. पहिला पी दिलेला आहे तुम्हाला. ओके, तर पी जो दिलेला आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2 ओहम इतकं दिलेलं आहे. त्यानंतर क्यू दिलेला आहे आणि या क्यूची व्हॅल्यू पण 2 ओहम इतका दिलेला आहे. त्यानंतर आर रेजिस्टन्स दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे अगेन 2 ओहम इतका. त्यानंतर यस दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू आहे 3 ओहम इतकं दिलेलं आहे. ओके, हे सगळे रेजिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि हा जो रेजिस्टन्स यस आहे त्याला आपल्याला शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचं आहे. शंट म्हणजे पॅरलल, जेणेकरून ही सर्किट जी आहे ती व्हायला पाहिजे तर बॅलन्स व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण या कंडिशननुसार काय करू तर सर्वात पहिले या सर्किटला कन्वर्ट करू म्हणजे आपल्याला समजणं सोपं जाईल. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 4 आर्म्स दिलेले आहे आणि याच्यामध्ये 4 रेजिस्टर असणार. पहिला पी झाला, या ठिकाणी आपण नेक्स्ट रेजिस्टर घेणार आहे तो झाला आपला क्यू रेजिस्टर. या ठिकाणी आपला नेक्स्ट रेजिस्टर असेल आणि या ठिकाणी आपला थर्ड रेजिस्टर. ओके, पी क्यू या ठिकाणी आर असेल आणि इकडे काय झालं तर तुमचा यस रेजिस्टर. ओके, या यस रेजिस्टरला आपल्याला शंट रेजिस्टन्स या ठिकाणी काय करायचा कनेक्ट करायचा आहे. ओके, शंट रेजिस्टन्स कनेक्ट कर. तर या ठिकाणी आपल्याला शंट रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे यसला, जेणेकरून ही सर्किट जी आहे ती काय होणार तर बॅलन्स होणार. मग तो जो शंट रेजिस्टन्स आहे तर त्याला आपण काय कन्सिडर करू S1 कन्सिडर करू आणि या S1 ची व्हॅल्यू किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं. आता शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला याचा अर्थ हा जो गॅलोनोमीटर असणार आहे या गॅलोनोमीटर मधून जो करंट पास होणार आहे तो किती असणार तर 0 असेल. मग IG जो झाला जो किती झाला तर 0. मग या ठिकाणी आपलं सर्किट बॅलन्स झालं. मग आता बाय बॅलन्स कंडिशन ऑफ वेस्टोन्स नेटवर्क वेस्टोन्स नेटवर्क. ओके, बॅलन्स कंडिशन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. मग या दोघांचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. मग आपण काय घेतलं तर पी ला डिवाइड करायचं आपल्याला क्यूने आणि इकडे जो आर आहे त्या आर ला डिवायडेड करायचं. हा शंट रेजिस्टन्स जो असेल तर तो आपल्याला कनेक्ट करायचा आहे. मग याला आपण आरपी कन्सिडर करू. आरपी म्हणजेच काय तर पॅरलल रेजिस्टन्स आणि याचा डायरेक्टली फॉर्म्युला आपण घेऊ शकतो. मग आरपीचा जो फॉर्म्युला आहे तर या दोन्ही रेजिस्टन्सचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय S1 आणि S त्याला डिवाइड करायचं या दोघांची ॲडिशन S1 प्लस S1 इंटू S वरती आणि खाली काय करायचं दोघांची ॲडिशन. मग पीची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. पीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2. या क्यूची पण व्हॅल्यू दिलेली आहे किती 2. ओके, ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट केलं आणि हा जो आर दिलेला आहे त्याची व्हॅल्यू आहे 2 आणि आरपी जो आहे तो किती राहणार S1 आपल्याला फाइंड करायचा आणि हा जो यस आहे तो किती दिलेला आहे यस तुम्हाला 3 दिलेला आहे. ओके, आणि त्या टोटल टर्मला डिवायडेड करायचं S1 प्लस 3. ओके, इथला 2 आणि इथला 2 काय आला कॅन्सल. मी तर राहिलं फक्त 1. इकडे डिवायडेड आहे इकडे काय करून घेतं मल्टिप्लाय. मारायला 3 S1 डिवायडेड बाय 3 प्लस S1 इज इक्वल टू करायला 2. ओके, याला आपण काय करू क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. मारायला 3 S1 इज इक्वल टू 2 3 जा 6 झाला प्लस 2 इंटू S1 2 S1. इकडे S1 प्लस इकडे काय करून घ्या मायनस. मारायला 3 S1 मायनस 2 S1 इज इक्वल टू 6. ओके, 3 S1 मधून 2 S1 जर मायनस केला तर आपल्याला काय भेटेल फक्त S1 भेटेल आणि S1 जो आहे तो किती भेटणार तर 6 इतका भेटेल. ओके, मग हा जो रेजिस्टन्स आहे तर हा रेजिस्टन्स आपण मेजर करणार आहे. कशामध्ये मेजर करणार तर ओहम मध्ये या ठिकाणी आपण मेजर करणार आहे. मग जो आपण रेजिस्टन्स शंट मध्ये कनेक्ट करणार आहे तो जर 6 ओहमचा असेल तरच ही सर्किट काय होणार आहे बॅलन्स होणार आहे. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला
करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी. आणि ऑप्शन सी म्हणजेच काय, 6 ओहम रेजिस्टन्स शुड बी कनेक्टेड इन शंट विथ यस टू बॅलन्स द व्हीटस्टोन्स नेटवर्क.